नमस्कार सगळ्यांना. नमस्कार मॅडम. जय गुरु. आले का जय सगळे? गुरु. 8च जण आहेत. नाही जय नाही, गुरु सर. जय गुरु. जय गुरु मॅडम. येऊ देत, अजून जॉईन होऊ जय देत. जय गुरु. जय जय गुरु. जय गुरु. या वर्गात एकूण किती जण आहेत सगळे मिळून? 23-24 असतात मला वाटतं नॉर्मल. हा, आणि बाहेरून जॉईन होणार किंवा नंतर रेकॉर्डिंग ऐकणार. ते कुठे दिसतं तुम्हाला सगळे उपस्थित आहेत ते? ते बहुतेक ते मीटिंग मध्ये ते मीटिंगचं टॅब आहे ना, तिथे खाली दिसतं बघा, पार्टिसिपेंट्स दिसतात. हो का? मला इथे काहीच दिसत नाही, कळतच नाही म्हणजे मला. अच्छा, 14-15 जण झाली आता. झाली का? हा. सुरू करायचं का मग? आपला एकच श्लोक राहिलाय सुभाषिताचा. सुभाषित एकच राहिलाय. हम्म. ते ना संधी सुरू करायचं का? हो का, सुरू करायचं? हो, हम्म. घेईन मी सुरुवातीला. उद्यापासून तुम्ही घ्या पाहिजे तर. ठीक आहे, का तुम्ही घेताय संधी? घ्या हो तुम्ही. तुमचं शिकवणं जरा चांगलं वाटतं. नाही हा सर, तुम्हाला सगळ्यांना तुमचं पण तो आवडतं. पण छान हो शिकवता. हो सर, असं नका म्हणू. तो असं नका पण म्हणू. छान तुमचं पण शिकवता. चालतं आम्हाला. तुम्ही पण छान नाही नाही, शिकवता. चांगलं उषाताई शिकवताय. पण छान शिकवता. शिकवतात सर, नक्कीच तर मला मला नक्कीच. सरांनी शिकवलेलं आवडतं, मला स्वतःला. मला पण सरांनी शिकवलेलं आवडतं. दोघं पण छान शिकवता मॅडम. दोघं पण छान शिकवता. हं, चला जाऊया आपण पुढचा श्लोक. आज कोणाची टर्न आहे सर? आता A to Z सर घेऊया. आता एक अनघात आहे झेड घ्या. घ्या ना कधीतरी ते आमचा. काय ते? आमचा पण टर्न येऊ दे ना सर. A to Z घेऊया ना. अनघात आहे, चला हा, सुरुवात ए करा. टू झेड. हा हम्म. हा हा. चालेल. बघा, प्रयत्न करते, माहिती नाही कसं हो, होईल. वाचा वाचा. अर्थागमो नित्यमरोगीता. अर्थागमो नित्यरोगिता च. नित्यमरोगिता च. अर्थागमो नित्यमरोगिता रोगिता च. हं. नित्यमरोगिता च. नित्यम नित्यम अरोगिता म्हणायचं. अरोगिता असं आहे ते. नित्यम अरोगिता च. हो, अर्थागमो नित्यमरोगिता च. प्रिया च भार्या प्रियवादिनी च. वश्चश्च पुत्रो अर्थकरी च विद्या. वश्चश्च पुत्रो अर्थकरी च विद्या. षड्जीवलोकस्य सुखानि राजन्. हं. अन्वय. अन्वय. हे राजन, हं. षड्जीव लोकस्य सुखान हे राजन, षड्जीव लोकस्य सुखानि. अर्थ आगमो नित्यम आरोगिता च. प्रिया प्रियवादिनी च भार्या. वश्यश्च पुत्र अर्थकारी विद्या च. हं. आता हा अन्वय वाचल्यानंतर काय अर्थ लक्षात येतोय? अं, हे राजा. ते राजाला कोणीतरी उपदेश करत हा, आहे. राजाला कोणीतरी उपदेश करतं. काय करतोय उपदेश? जीव म्हणजे षड षड म्हणजे सहा. सहा. सहा सहा हा. जीव. जीवलोकस्य म्हणजे या पृथ्वी तलावर हा. या जीवलोकाला, म्हणजे आपण जे प्राणी मात्र जगतोय या प्राणी मात्रांसाठी सुखकारक आहेत. हा. ह्या गोष्टी प्राणी मात्रांसाठी सुखकारक आहेत. एवढं कळलं अर्थ? हे राजन, षड जीवलोकस्य सुखानी, म्हणजे सहा गोष्टी या जीवलोकांना म्हणजे प्राणी मात्रांसाठी सुखकारक आहेत. सुखकारक आहेत. कोणत्या? अर्थ म्हणजे हे असेल पैसा. बरोबर. अर्थ आगमो, आगमो म्हटले येणारा पैसा, येणारा येणारा पैसा. पाहिजे, म्हणजे सतत येणारा पाहिजे. एकदा हो. आला आणि थांबला की नाही चालत. बरोबर आहे. रिकरिंग रिकरिंग पाहिजे, रिकरिंग. हा. हा, आगमो नित्यम म्हणजे नित्यम म्हणजे सतत येणारा पाहिजे. आगमो झालं. नित्यम आरोगिताच, म्हणजे नेहमी आरोग्य. निरोगी. हा, निरोगी पाहिजे सतत म्हणजे. सतत निरोगी राहणं. नंतर पुढे
प्रिया प्रिया प्रियवादिनी च. हा आणि काय भार्या प्रिया प्रियवादिनीच भार्या. हा. भार्या म्हणजे पत्नी हा कशी पाहिजे ती? प्रेमळ. प्रेम. आणि प्रियवादिनी गोड बोलणारी. गोड बोलणारी. नाही हा. तर प्रेमळ आणि गोड आहे. बोलणार. हा नाहीतर मग आहे मी आहे म्हणून तुमचा संसार करते हो, नाहीतर दुसरं कोणी केला असता का? अशी नको बायको. बायको कशी पाहिजे? गोड बोलणारी प्रेमळ आणि गोड बोलणारी. म्हणजे आपल्या नवऱ्याच्या मनातलं गोड जाणणारी आणि बोलणारी. त्याप्रमाणे वागणारी, म्हणजे त्याला प्रिय होणारी, नवऱ्याला प्रिय होणारी भार्या अशी. हम्म. हा हम्म. आणि पश्यश्च पुत्र. पुत्र म्हणजे मुलगा. मुलगा. मुलगा मुलगा काही समजा हं आता, नाही तर म्हणाल दुसरे. मुलगा मुलगी काय असं म्हणजे पश्यश्च म्हणजे ताब्यात असणारा मुलगा, म्हणजे ताब्यात असणारा म्हणजे आज्ञाधारक. आज्ञाधारक. म्हणजे आई आणि वडिलांची वैशिष्ट्य म्हणजे आज्ञाधारक. पश्य हा च पुत्र हा. चहाच. हा म्हणजे आज्ञाधारक मुलगा. आणि मॅडम तिथं वयस्च लिहिलंय ना? काय नाही, पश्यश्च वैशिष्ट्य लिहिलंय. य आहे. वयस्च. पश्यश्च पुत्रा पुत्र पुत्र हा. आणि अर्थकरीच विद्या. आणि विद्या कशी, म्हणजे जे काही आपण ज्ञान मिळवलेलं आहे, जी काही विद्या मिळवली आहे ती कशी पाहिजे? पैसे अर्थकारी. मिळवणारी, अर्थ अर्थ मिळवणारी. म्हणजे काय? पैसा. पैसा. ती आपल्याला पैसा मिळवून देणारी अशी विद्या. या झाल्या का 6 गोष्टी? बघा बरं किती गोष्टी आहेत. 6 दिसत आहेत. अपर्णाताई हे खाली अर्थ वाचा बरं तुम्ही. मी वाचू. ओके. एक मिनिट. हे राजन, धनप्राप्ती, नियमित उत्तम आरोग्य, प्रेमळ व मृदुभाषी पत्नी, आज्ञाधारक पुत्र आणि लाभदायक ज्ञान या पृथ्वीवरील ही 6 प्रकारची सुख सांगितली आहेत. मॉरल बघा काय दिलंय. रेग्युलर फ्लो ऑफ मनी. वाचा वाचा. येथे पण आहे, हिंदी मराठी पण आहे. हा मराठी वाचा. हं. एक सेकंड. ज्याच्या घरात नेहमी अर्थागम म्हणजे पैशाचे आगम होते, ज्याचे शरीर आरोग्यदायी आहे, ज्यांची पत्नी आवडतीची आणि गोड आवडतीची आणि गोड बोलणारी, टोचून न बोलणारी आहे, ज्याची संतान ब्रॅकेटमध्ये भारी दिलंय. हा आज्ञाधारी आहे, जीवनात जे विद्या शिक्षण ज्ञान मिळवले त्याचा उपयोग पैसे कमावण्यासाठी करतो, ते सज्जन अशा 6 राजन अशा 6 गुणसंपन्न व्यक्ती ह्या जगातील सर्वात सुखी व्यक्ती होय. आणि या 6 गोष्टी ज्याला मिळतात तो सगळ्यात सुखी. हो. म्हणजे 6 बघा, मग आपल्यात बदल करायला आवश्यक आहे. आपल्यात बदल करणं आवश्यक आहे. मॅडम, आपल्यात बरोबर साधारण आहे. म्हणजे नाही केला तरी चालेल, पण आत्ताच्या पिढीने करायला पाहिजे. आपण पण बदल करायला पाहिजे. आपण पण आपल्या नवऱ्याला टोचून बोलता कामा नये कधी. नाही बोलत नाही. आपले नवरे नाही ऐकणारे मिळत. कळलं तेवढं. टोचून बोलणारे ऐकणारे नाहीयेत. आपण म्हणजे तुम्ही थोडं तरी चांगले आहात का? म्हणजे आपण चांगले आहोत तर. म्हणजे नवरा आपला ऐकतो म्हणजे आपण चांगले आहोत, नाही का? आपण बोलतो हे टोचून बोलतो हे मान्यच नाही आपल्याला. हा आपल्याला अर्थ, पण हा भावार्थ लिहून घ्या बरं का. हा फार महत्वाचा आहे. या 6 गोष्टी ज्याला मिळतात तो ती व्यक्ती गुणसंपन्न व्यक्ती आहे आणि सगळ्यात सुखी व्यक्ती आहे. बघा, सुखी माणसाचा सदरा शोधायला पाठवलं होतं, तर हा इथे मिळणार आहे त्याला. जगात तर सुखी कोणी नाही म्हणतात. आज सगळ्यांनी आपल्या घरी हे वाचून दाखवायला पाहिजे. बरं आता अपर्णाताई नंतर कोण आहे? अनघाताई नाही. का? नाही, ऍक्च्युली अनघाताईंचं अर्धवट राहिलं, महत्वाचं. त्यांना केला सांगा परत. अनघाताई तुम्ही परत हा श्लोक वाचा पहिलेपासून सगळा. अन्वय म्हणजे श्लोक, अर्थ, अन्वय, अर्थ आणि भावार्थ हे सगळं वाचा तुम्ही. अनघाताई. ओके. अर्थागमो नित्यमरोगीता च, अर्थागमो नित्यमरोगीता च, प्रिया च भार्या प्रियवादिनी च, वश्चश्च पुत्रोऽर्थकरी च विद्या, षड्जीवलोकस्य सुखानि राजन्.
अन्वय हे वाचला. हे राजन षड्जीव लोकस्य सुखानि अर्थ आगमो नित्यम आरोगिता च प्रिया प्रियवादिनी च भार्या वश्चश्च पुत्र अर्थकारी विद्या च. हं. हे राजन, धनप्राप्ती, नियमित उत्तम आरोग्य, प्रेमळ व मृदुभाषी पत्नी, आज्ञाधारक पुत्र आणि लाभदायक ज्ञान या पृथ्वीवरील ही 6 प्रकारची सुखे सांगितली आहेत. आता भावार्थ वाचा. सर, भावार्थ. भावार्थ: ज्याच्या घरात नेहमी अर्थागम म्हणजे पैशाचे आगमन होते. आगम किंवा आगमन, आगम पण शब्द आहे का? आगमन म्हणा. हां. हं. म्हणजे पैशाचे आगमन होते, ज्याचे शरीर आरोग्यदायी आहे, ज्याची पत्नी आवडतीची आणि गोड बोलणारी, टोचून न बोलणारी आहे, ज्याची संतात आज्ञाधारी आहे, आज्ञाधारक आहे, जीवनात जे विद्या, शिक्षण, ज्ञान मिळवलेले त्याचा उपयोग पैसे कमावण्यासाठी करतो. हे राजन, अशा 6 गुणसंपन्न व्यक्ती ह्या जगातील सर्वात सुखी व्यक्ती होय. अशा 6 गुणसंपन्न व्यक्ती म्हणण्यापेक्षा ही जगातील सर्वात सुखी व्यक्ती आहे ज्याच्याकडे हे 6 गुण आहेत. म्हणजे 6 असं आहे हे सगळं जे जे सांगितलेले आहेत 6 गुण हे आहेत. ती व्यक्ती कोणते कोणते मॅडम 6 गुण ते सांगा ना. हे 6 आता होतात भावार्थ का? काय वाचला? बघा, पैशाचे आम्हाला रिकरिंग पैसा आला पाहिजे, म्हणजे दर महिन्याला पैसा. पैशाचं आगमन झालं पाहिजे. पैसा, आरोग्य. आरोग्य निरोगी असलं पाहिजे. हम्म. पत्नी आवडतीची, गोड बोलणारी आवडती. गोड आणि बोलणारी आवडती आणि असली प्रिय. पाहिजे. हम्म. आणि उलट पण धरायचं गोड आपण, बोलणारी. पती पण तसाच आवडता आणि गोड हा. बोलणारा असला पाहिजे. हा, बरोबर आहे. हा. हे अगदी बरोबर सांगितलं. हो. हा हा. आणि नंतर ज्याची संतान म्हणजे पुत्र किंवा मुलगा मुलगी आज्ञाधारी विद्या, आहे, शिक्षण, ज्ञान तुमचं तुम्ही योग्य असतं. सांगितलेलं ऐकताय, नाहीतर मी हम्म. नाही आत्ता करणार नंतर बघीन अशी उत्तरं नाहीत. लगेच बाळा हे ठेवले तिकडे की लगेच बाळ उठलं आणि ठेवलं. बाळा अभ्यास कर की बाळ अभ्यासाला बसलं. अशी संतान आज्ञाधारी आहे जीवनात. आज्ञाधारी असावी. आणि जीवनामध्ये अशी त्यांनी विद्या घेतलेली आहे की त्या विद्येचा किंवा त्या ज्ञानाचा उपयोग त्याला पैसा पैसे मिळवण्यासाठी मिळवण्यासाठी करतो होतोय. हे. हा, हम्म. असे हे सहा ज्याच्याकडे आहेत हे ती 6 गुण ज्या व्यक्तीकडे आहेत ती व्यक्ती ही जगातील व्यक्ती सर्वात सर्वात सुखी आहे. समजलं? किती छान आहे की नाही सुभाषित? मस्त. छानच आहे. ओके. सर, हे याच्यात मुद्दाम सं- घातलं का? काय ते पावसात मुद्दाम घातलं का? काय माहिती. बरं, हे संपलं आता सुभाषित. काही कोणाला काही शंका असतील तर. मला एक शंका होती सर, ह्याच्या म्हणजे उषाताई किंवा तुम्ही कोणी सांगू शकता ते पिपलिका अर्जितम धान्यम जे होतं ना त्याच्यामधला जो अर्थ आहे त्याचा, तर ते नाशाला कारणीभूत होते असं त्यांनी दिलंय की जमवलेले धन हे नाशाला कारणीभूत होते. तर ह्याच्यामध्ये ऍक्च्युअल अर्थाच्या ह्याच्यामध्ये असा कुठलाच कारणीभूत असा शब्द कुठला नाहीये, पण मग त्याचा कारणीभूत नाही, यांचा मुळासकट नाश होतो. कारण हे मिनिंग मध्ये ते खालचं लिहिलंय ना त्यांनी अर्थ, ते थोडं त्याच्यामध्ये हे मराठीमध्ये थोडस, आपली मराठी भाषा अशी आहे ना, यांचा मुळासकट नाश होतो असं पाहिजे ते. असं पाहिजे ना. हो, तेच हो, हो. म्हणजे ते कारणीभूतला काही शब्द तिथे वरती नाही. नाही. म्हणजे मुंग्यांनी गोळा केलेले धान्य, मधमाशांनी गोळा केलेले मध, लोभी माणसाने साठवलेले धन यांचा मुळासकट नाश होतो. बरं. हम्म. आणि त्याचा जो भावार्थ जो दिलाय तर त्याच्यामध्ये पण थोडंसं असं वाटतं की तुम्ही भावार्थ दाखवता का? भावार्थ म्हणजे शेवटी आपण एक्सप्लेन करायचं, जसं आपण चांगलं एक्सप्लेन करू की तो अर्थ आपल्याला कशा प्रकारे कळला आहे. नाही, मुळात ते जो काय भावार्थ दिला त्याच्यावर असं दिसतं की असा जो संचय करतात त्यांचा नाश होतो. म्हणजे मुंग्यांचा नाश होतो, मधमाशांचा नाश होतो. तसं दिसतं. लोभी म्हणजे माणूस त्याला फायनाईट काही नाहीये म्हणून त्याचा नाश होतो, राईट? म्हणजे ते सतत जमवत राहतात. म्हणजे हे एवढं आहे, एवढं इनफ आहे, आता आपण नको करायला, असं नाही करत ते सतत म्हणजे धान्य दिसलं की ते तिथे नेऊन ठेवतात पावसाळ्याच्या आधी, असा अर्थ आहे का त्याचा? म्हणजे भावार्थ शेवटी काय झाला की
जे म्हणजे आपण लोभात गोळा जेवढं करतो आवश्यक आहे त्याच्यापेक्षा जास्त जमवलं तर ते नाशाला हा, म्हणजे कारणीभूत. लोभाने जे गोळा करतो ना आपण, हे पाहिजे हा हे पाहिजे. हा आता लोभाने तुम्हीच गोळा. बघा, आपणच बघा, बायकांचंच उदाहरण घ्या, पुरुषांचं घेऊच नका. किती कपडे असतात आपल्या घरात हो, तरी पण हो नवीन दागिने साडी कपडे दिसली, त्या नवीन ड्रेस दिसला की हम्म, घेऊन येतो की नाही? बरोबर. काय उपयोग आहे सांगा एवढ्या कपड्यांचा? हे हम्म. नंतर कळतं म्हणा, पण तेव्हा ती हाव असते सगळी. म्हणजे ही सगळी हाव आहे ना, ही हाव, एवढी काही घेतलेले गरज कपडे म्हणजे नाही तुम्ही जो घालायची. संचय करता तो कोणी दुसराच लुबाडून घेऊन जातो, इन शॉर्ट. हा 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 म्हणजे लोभाने केलेला संचय जो हा, असतो. लोभाने केलेला संचय, बरोबर, अगदी बरोबर. हा म्हणजे त्याचा लोभ म्हणजे नसतो. हा, लोभ नको, करेक्ट. हा आणखीन काही? नाही एवढंच आता मला तरी अजून काही नाही. थँक्यू. म्हणजे सगळ्यांना छान सुभाषित समजली आहेत, आणि हम्म. तुम्हाला परीक्षेत कोणतंही सुभाषित आलं तरी तुम्ही छान अर्थ लिहाल, अन्वय लिहाल, आणि भावार्थही तुम्हाला जो समजलाय तो तुम्ही व्यक्त कराल. मग तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळणारच. थँक्यू, धन्यवाद. परीक्षेच्या बाबतीत एक शंका होती उषाताई, हा, की हे जे सुभाषित आहेत ते गाळलेल्या जागा भरा वगैरे नाही नाही, तसं नाहीये, तसं तसं नाहीये. येत नाही. नाही, ते पूर्ण पाठ सुभाषित करायला येतं. पाहिजे. हा, हम्म, ते पूर्ण सुभाषित देतात, आणि हम्म, मग त्याचा अर्थ, भावार्थ म्हणजे एक्सप्लेन करा म्हणतात. तर मग आपण अन्वयापासून सगळं लिहिलं ना, तर हम्म. 5 पैकी 5 मार्क. ओके थँक्यू. अन्वयाचा जरा प्रॉब्लेम वाटतो, बाकी सगळं लिहू अन्वय शकतो. थोडं नाही, थोडं फास्ट अवघड लिहावं वाटतं. लागतं. लिहिण्याची खूप सवय करावी लागते, म्हणजे आपल्या हाताला सवय नसते ती आपल्या वयोमानाप्रमाणे, पण ती करावी लागते. म्हणजे तेवढ्या वेळात ते लिहून पूर्ण करावंच लागतं ते. म्हणून मी काय म्हणते तुम्हाला दरवेळेला, की हे जे आहे ना, तुम्हाला रेडी मटेरियल मिळालंय ना, ते रेडी आम्ही असं लिहितो. वाचू नका. तुम्ही नाही, लिहितो वहीत आम्ही. लिहून काढा, वहीत हो. लिहून काढा. म्हणजे मग हा श्लोक तुम्ही न चुकता, म्हणजे कुठलीही ऱ्हस्व दीर्घाची चूक न करता तुम्ही लिहाल. अन्वय ऱ्हस्व दीर्घाचा काही न चुकता तुम्ही लिहाल, अर्थ लिहाल, आणि मग ही तुम्हाला लिहिण्याची सवय होईल. आणि एकदा लिहिण्याची सवय झाली की तुम्ही वेळ लावून सुद्धा, जसं आपण SSC ला असताना किंवा 12वीला पेपर सोडवतो ना, वेळ लावून, अलार्म लावून, तसे मग आपण हो, हो. पेपर सोडवायचे. मग ते वेळेत पण पूर्ण होतात. आणि खरंच सांगते तुम्हाला की हे लाईटली घेऊच नका. जो लाईटली घेतो ना, मग त्याचा पेपर पण पूर्ण होत नाही, त्याला मार्क पण मिळत नाही. पण हे जो अक्षरशः आपण विद्यार्थी आहोत, आणि विद्यार्थी समजून आपण अभ्यास केला ना, की मग हे सगळं, संस्कृत भाषा आपल्याला छान यायला लागते हो. फार गोड भाषा आहे ही. म्हणून देववाणी म्हणतात ना हिला, देवांची वाणी आहे ही. चला आपण पुढे जाऊया का, संधी या धडाकडे. खरं हे ऐकायलाच किती छान वाटलं. उषाताई हा, देवाची वाणी आहे. हा मला शेवटच्या श्लोकाचं विचारायचं होतं ताई. काय विचारायचं? हा ते आपण आता म्हटलं ना, अर्थ म्हणजे पैसा एक झालं, हं. दुसरं शरीर, तिसरं निरोगी भार्या, शरीर. निरोगी शरीर, बरोबर. दोन. हं. तिसरं भार्या, भार्या, पत्नी. हं. हा प्रिय भार्या आणि चौथं, गोड बोलणारी. हा. हो मुलगा, गोड बोलणारी. आणि चौथं मुलगा. संतान, आणि पाचवं विद्या. हं. नाही, मग भार्या विद्या 2 आहेत आणि ना, ज्ञान. प्रिय आणि प्रियवादिनी, ही 2 आहेत ना हा, 2 भार्यासाठी. गुण आहेत ना त्याच्यात. अच्छा, हा हा, हं. म्हणूनच म्हटलं मी, नाहीतर 5 होतात ते, बरोबर. प्रिय, हा, बरोबर. आणि प्रिय, गोड बोलणारी, गोड टोचून बोलणारी. न बोलणारी कंसात घातलंय ना. हो, म्हणजे प्रेमळ आणि प्रिय मृदुभाषी, बोलणारी. या 2 विशेषण. अच्छा अच्छा, ते 2 मोजलेत का? म्हणून म्हटलं मी, मला नाहीतर बाकी इथे नाहीतर पत्नी हो, तुम्ही मला 2 भार्या. पण भार्या वाटलं. समजाल, तसं नाही. नाही मॅडम, नाही. बोला. नाही, मग 5च होतात ते, म्हणून मी शैली तेच शैलीनं म्हणाले, माणिक 5च तो होतात. होता ना, हा, पूर्ण पूर्ण. पत्नी, तो गुण म्हणून एक गुण म्हणून धरलाय. हा. पत्नीचा एक गुण गोड बोलणारी, आणि हं. प्रेमळ. प्रेमळ. मृदुभाषी. प्रेमळ, हा, हा. आणि ही अच्छा, प्रेमळ. प्रेम. हा. तेच म्हणून म्हटलं मी, 5च होतात ते, 6 कसं काय, म्हणून मला कळेना, म्हणून विचारलं. ठीक आहे, अच्छा. ठीक आहे, समजलं. ताई, बोला. शैलेनं माणिक्यम तो ते सुभाषित होतं ना, हा. त्याच्यामध्ये शैल म्हणजे हा. पर्वत का, शैल म्हणजे हो, शिल्प, नाही नाही, पर्वत, पर्वत पर्वत पर्वत. पर्वत. पर्वत, पर्वतावर माणिक्य मिळत नाही ना, असतं असं थोडीच आहे का? प्रत्येक पर्वतावर नाही शिल्पामध्येच मिळत, काही मणी असतो. पर्वतांमध्ये मिळतात.
हो का? पण हा असं मला असं वाटतंय की त्या शिल्प असतं त्याच्यात मोती असतात, सापडतात. नाही नाही नाही, शिल्प नाही. नाही बेसिकली नाही संस्कृत भाषेमध्ये काही काही अशी अझम्पन्स आहेत. जसं पुढचं बघितलं तुम्ही, प्रत्येक हत्तीत हम्म. गंडस्थळात मोती. आता कुठच्या हत्तीच्या गंडस्थळात मोती असतो? पण एक हम्म. संकल्पना संस्कृत लिटरेचर मध्ये आहे, म्हणून तसं ते म्हटलेलं आहे. ते समुद्रकाठी असतात तसं मला वाटतं शिल्प असं म्हटलं नाही नाही, नाही शिल्प तुम्ही ते नाही. शैले शैलसुता म्हणजे शैलसुता म्हणजे गाणं ऐकलंय का? पर्वतच. शैलसुतेचं. शैलसुता म्हणजे कोण शेवटी? पार्वती. पार्वती. हा तेच आहे. हा, हा पर्वताची हा पुत्री ना ती. हम्म. हा हा मग सगळं पर्वतात नसते. बरोबर, तसंही होऊ शकतं. हम्म. शैलपुत्री. शैल. हा हा चला. सरांनी बरोबर क्लू दिला. हम्म. बरोबर. आणखीन काही? भाग्यश्रीताई, विचारायचे का काही? नाही 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 आतापर्यंत म्हणजे पहिल्या 3-4 ह्याला ते मी नव्हतेच त्याच्यामुळं ते मला तो व्हिडिओ ऐकल्याशिवाय होणार नाही आणि नाही, जेव्हा तरी होते आपण तेव्हा तर सगळंच कळालंय काही तरी आपण प्रॉब्लेम नाही. घेतलंय ना, पहिले 5 आधीचे होते हो म्हणून हो आपण घेतले परत. हा हा चालेल. मॅडम हे दुसरे नंतरचे जे सुभाषित आहेत ना, दरिता हा श्रोत्री राजा ह्याचं पुस्तकामध्ये अर्थ नाहीयेत. म्हणून तर दिलाय ना इथे. मग ह्याच्यातलंच बघायचं का? आम्ही लेसन मधलंच बघायचं? ह्याच्यातले म्हणून लिहून तुम्हाला काढायचं. लिहून हा ठेवायला ह्याच्यातलंच लागेल. लिहून हो हो काढायचं हे महत्वाचं. बरोबर. हो हो लिहून काढू. आम्ही पीडीएफ मध्ये लिहूनच नाहीये करतो. ना मॅडम? पीडीएफ मध्ये नाहीये ना हे? PDF मधलं लिहून PDF काढतो. मध्ये आहे. पीडीएफ मध्ये आहेत हो आहे. अर्थ? आहे आहे. हो PDF मध्ये आहे. सर म्हणाले आता बघायला आम्ही लागेल. लिहितो तर आम्ही आता लिहितो 11व्या धड्याकडे जाऊया आपण. हा जाऊया. महत्वाचा धडा आहे संधी. आता संधी म्हणजे काय? दोन जोड शब्दांच्या 2 शब्दांची जोड. दोन जोडून शब्द एक जोडलेले देण्याची संधी. आता कोणाची टर्न आहे सर? सर माझ्याजवळ जे अंजली पीडीएफ आहे त्याच्यात नाही अंजली येत जोशी. अर्थ. नाहीये दुसरी का? पण पीडीएफ आहे का? नाही, जी जोशी कंबाईंड का? पाठवले ना ऑल सरांनी आन्सर्स संपूर्ण लिहिले ना सगळ्याची, त्याच्यामध्ये त्याच्यात आहे. ते आहे. माझ्या ह्याच्यात नाहीये 11, 12, 13, 14 मी लिहून घेतलंय आता पण त्याच्यात नाहीये पीडीएफ मध्ये. संस्कृत प्रारंभ ऑल लेसन्स विथ आन्सर्स असं आहे ना जी PDF त्याच्यामध्ये आहे. नाहीये ही पीडीएफ नाहीये माझ्याकडे. कुणाकडे असेल तर प्लीज पुन्हा एकदा ग्रुपवर पाठवता का? हा पहिल्यांदाच पाठवते. पाठवली होती चालेल. ती, सुरुवातीलाच पाठवली होती. हा बरं पाठवते. एक चला असेल आपण अभ्यास प्रिंटआउट करूया वाद काढले घालण्यापेक्षा. हॅलो, हा चला चला. आपण चला, चला. अभ्यास अंजली जोशी त्यांचे. हा अंजली जोशी. जोशीताई आहात का? अंजली खानोलकर घेऊन. अंजलीताई खानोलकर तुम्ही आहात का? नाही. नाही, भाग्यश्री भाग्यश्री. भाग्यश्री ताई. हा. काय हे संधीचं सांगायचं ना? हा हे वाचायचं सगळं हळूहळू वाचायचं, सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे. संस्कृत भाषेत जेव्हा 2 शब्द जवळ येऊन त्यातील पहिल्याचा अंत्यवर्ण व दुसऱ्याचा आद्यवर्ण परस्परात मिळून जातात त्याला संधी म्हणतात. असा संधीचा प्रसंग वाक्यात अनेक वेळा येतो. सामासिक म्हणजे जोड शब्दात संधी अवश्य करावा लागतो. थांबा, इथेच थांबा 1 मिनिट. संस्कृत भाषेमध्ये जेव्हा 2 शब्द जवळ येतात आणि पहिल्याचा अंत्यवर्ण, अंत्य म्हणजे शेवटचा. शेवटचे शब्द. ते काही अक्षर शेवटचे दिले अक्षर. त्याचा शेवटचं शेवटचा वर्ण जो आहे त्याचा तो आणि दुसऱ्याचा 2 शब्द जवळ आलेत. दुसऱ्या शब्दाचा आद्य वर्ण म्हणजे काय? सुरुवातीचा. हा, पहिला पहिला वर्ण. भाग. हे एकमेकांमध्ये मिसळतात तेव्हा त्याला संधी म्हणतात. आता आपण एक शब्द बघितला अर्थागमो. आता याच्यात बघितला ना आपण सुभाषितात. अर्थ अधिक आगम. हा म्हणजे ते झालं, म्हणून तो झाला संधी झाला बघा. अर्थागम, अर्थ
त्यातला अ अधिक अधिक आ. आगमो त्यातला आ दोन्ही मिळून हम्म. झाला आज, म्हणून तो अर्थागमो झाला. बरोबर. बरोबर. हा, एक उदाहरण सांगितलं तुम्हाला फक्त. हा, पुढे नंतर आपल्याला बघायचीच आहे. असा संधीचा प्रसंग वाक्यात बरेच वेळेला येतो. येतो. आता दोन संधी म्हणजे दोन शब्द एकत्र आले आणि त्यांचा संधी झाला की त्याला काय म्हणायचं? सामासिक शब्द झाला. हा, तो सामासिक शब्द झाला म्हणजे जोड शब्द झाला तो. तर तेव्हा असा जेव्हा जोड शब्द येतो तेव्हा आपल्याला ती संधी करून तो वाचला की आपल्याला अर्थ कळतो. संधी अवश्य करावा लागतो. सामासिक संधी म्हणजे सामासिक शब्दामध्ये म्हणजे जोड शब्दामध्ये संधी हा अवश्य करावा लागतो. नाहीतर अर्थागमो म्हटलं तर तुम्हाला कळणार नाही, पण अर्थ अधिक आगम म्हटलं की लगेच कळतं आपल्याला. नंतर पुत्रोर्थकरी झालं होतं मगाशी बघा सुभाषितात. पुत्र हा अधिक अर्थकरी म्हणजे बरोबर. जो मुलगा म्हणजे अर्थार्जन अर्थकरीच विद्या असं झालं होतं. वश्यहा च झालं होतं बघा. कितीतरी आपल्याला त्या सुभाषितामध्ये असे अनेक शब्द मिळाले की जे सामासिक शब्द होते. जेव्हा ते जुळतात एकमेकांना तेव्हा ती संधी असते. आपल्याला हा. अर्थ समजण्यासाठी ते वेगळे करायचं, संधी विग्रह म्हणतात त्याला. म्हणजे वेगळे हा, करून तुम्हाला अर्थ कळत, त्याला संधी विग्रह बरोबर. म्हणतात. आणि एकत्र झाला की तो सामासिक शब्द होतो. तो बरोबर. संधी, तो सामासिक शब्द किंवा संधी झाली म्हणजे संधी झाली. सामासिक शब्द झाला तो. बरोबर. आता पुढे आता संधीचे 3 प्रकार दिलेले. कोण वाचते आता पुढचं? भारतीराव. नाही, भाग्यश्रीलाच वाचू देत पुढचं, कारण हा एक स्वर संधी तिला पूर्ण करू देत. बर. हा, भाग्यश्री ताई वाचा. संस्कृत भाषेत संधीचे 3 प्रकार आहेत. पहिली आहे स्वर संधी, म्हणजे जेव्हा 2 स्वर परस्परात मिळतात त्याला स्वर संधी म्हणतात. दुसरी आहे व्यंजन संधी, जेव्हा 2 व्यंजने अथवा व्यंजन व स्वर आपसात मिळतात त्याला व्यंजन संधी म्हणतात. आणि तिसरा आहे विसर्ग संधी, जेव्हा विसर्गाचा पुढे येणाऱ्या कोणत्याही वर्णाशी संधी होतो तेव्हा विसर्ग संधी म्हणतात. बरोबर. आता संधीचे 3 प्रकार दिले संस्कृत भाषेमध्ये. पहिला आहे स्वर संधी. स्वर म्हणजे काय हो? मला नाही माहिती. अ आई उ बरोबर. आई उ ए आई. हा, ते बेसिक ते हे सगळे स्वर आहेत. नंतर दुसरा म्हणजे 2 स्वर एकमेकांमध्ये मिसळतात. जसं आपण बघितलं मगाशी सुभाषितामध्ये. काय बघितलं आपण? अर्थागमो. अ आणि आ. हा, म्हणजे हे दोन्ही स्वर एकमेकांमध्ये मिसळले. तर मग त्याला स्वर संधी म्हणायचा. दुसरा आहे व्यंजन संधी. व्यंजन काय आहेत? क ख ग ग तथ ज ज न तथ द ध न प फ व य र ल व श स ळ श. आणि स्वर म्हणजे ते ओवेल्स म्हणतात ना इंग्लिश मध्ये. ओवल ओवल. बरोबर. बॉबल्स आणि कॉन्सोनंट्स म्हणतो. कॉन्सोनंट्स म्हणजे व्यंजन. स्वर म्हणजे बॉबल्स आणि व्यंजन म्हणजे कॉन्सोनंट्स. आणि तिसरा आहे विसर्ग संधी. आता विसर्ग काय प्रकार आहे? दुःख दुःख म्हणजे जिथे 2 टिंब. विसर्ग म्हणजे 2 टिंब. तर त्याला विसर्ग म्हणतो आपण. तर त्या विसर्गाच्या पुढे कुठलाही वर्ण आला किंवा त्या विसर्गाच्या म्हणजे वर्णाशी जेव्हा पुढचा शब्द वर्णयुक्त आहे आणि पहिला शब्द विसर्गयुक्त आहे, तर तेव्हा जो संधी होतो त्याला विसर्ग संधी म्हणायचे. आता 3 प्रकार हे लक्षात ठेवले. लिहून घेतले पटापट, नोट डाऊन केलं तुमच्या कच्च्या वहीत. 2 मिनिट. एवढं फास्ट स्वरसंधी नाही. म्हणजे काय? स्वरसंधी म्हणजे काय? 2 स्वर एकत्र आले. पहिल्या शब्दाचा शेवटचा अक्षराचा आणि दुसऱ्या याचा पहिला स्वर. वर्ण म्हणायचं त्याला. स्वरसंधी. नंतर व्यंजन संधी म्हणजे काय? त्यातला व्यंजनाचा आणि स्वर. किंवा व्यंजन आणि स्वर जेव्हा आपापसात मिसळतात तेव्हा व्यंजन संधी म्हणतात. म्हणजे मॅडम एक्झाम्पल क. देऊ पुढे, थांबा, घाई नका करू, देऊ.
भरपूर इच्छा. एक्झाम्पल घेणार आहोत. आणि विसर्ग संधी म्हणजे विसर्गाच्या पुढे जो काही वर्ण आला त्याच्याबरोबर जी काही संधी होते त्याला विसर्ग संधी म्हणायचं. एवढं 3 लक्षात राहतील. ओके. हो. आता फक्त आपण स्वर संधीकडे जाणार. आता स्वर तुम्ही सांगितले मला आत्ताच काय काय स्वर आहेत ते मला नव्हतं माहिती. तर आता पहिला नियम आहे दीर्घ संधी. हा म्हणजे ते संधी होऊन तो शब्द कसा होतो, तो वर्ण कसा होतो, दीर्घ होतो. दीर्घ म्हणजे म्हणजे ह्रस्व नाही, तो दीर्घ. अ अथवा आच्या पुढे अ अथवा आ आला तर आ होतो. बघा, अ किंवा आ या स्वराच्या पुढे अ किंवा आ आला तर त्याचा आच होतो. तत्र अधिक अस्ति उदाहरण दिले बघा. तत्र म्हणजे काय झालं, याच्यामध्ये हा स्वर मिसळलेला आहे त्र मध्ये, म्हणून त्याचा अ अधिक अस्तीचा हे दोन स्वर एकत्र आले की काय झाला, शब्द काय झाला तो तत्रास्ति झाला. तत्रास्ति जर आलं परीक्षेत तर तुम्ही लिहायचं, त्याची फोड करा म्हटलं तर तत्र अधिक अस्ति तत्रास्ति. आता अत्र अधिक आगच्छति अत्रागच्छति. अत्र मधला अ स्वर आणि आ मधला आ स्वर हे दोन एकत्र झाले, त्याचं काय झालं, दीर्घ संधी झाला, आ झाला. म्हणजे आच आच राहतो, अत्रागच्छति झाला तो सामासिक शब्द. कळलं? संधी. आता विद्या अध्ययनम आ अधिक बरोबर आ झाला आणि झाला शब्द काय झाला, विद्याध्ययन. पुढचं सदा अधिक आनंद. आता दोन्ही आ आहेत. सदा आनंद आ, त्याचं काय झालं, सदानंद आ अधिक आ बरोबर आ. अधिक आ बरोबर आ. अधिक बरोबर आ. अधिक आ बरोबर आ. अधिक बरोबर आ आणि आ अधिक आ बरोबर आ. हे कळलं का नीट? एकदम घट्ट बसवा डोक्यामध्ये. आता पुढे जाऊया आपण. आता हे परत स्वरसंधीच आहे. कविताताई. कविताताई समोर नाहीयेत वाटतं. आहात का कविता? माधुरीताई घ्या. हो घेते. दीर्घ संधी. ई अथवा ई च्या पुढे ई अथवा ई आल्यावर ई होतो. दीर्घ ई म्हणजे ना. हो. उदाहरणार्थ घ्यायचं कसं? हो. नृपती अधिक इच्छा. नृपती इच्छा. नृ आहे. नला र आहे. नृ. हो, नृच म्हणतीये. मला सर्दी झाली नृ म्हणून ऐकू जरा आलं आवाज म्हणून निघाला. म्हटलं मी. नाही, नृपतीच म्हणतेय मी. नृपती अधिक इच्छा. नृपती छा. नास्ति अधिक ईश्वर. बरोबर. नास्तीश्वर. नास्तीश्वर. गौरी अधिक इव. गौरीव. श्री अधिक ईश. श्रीशः. आता हे सोपं आहे. नृपती अधिक इच्छा. आता ती मध्ये कुठला, नृपती मध्ये छोटा रस्वई आणि पुढे पण रस्वईच आहे. म्हणजे ई अधिक ई काय झाला, दीर्घ ई झाला. नृपती दीर्घ ई झाला. बरोबर नृपतीच्छा.
ती दीर्घ झाला बघा. हा ती दीर्घ झाला. आता दुसरं उदाहरण, नास्ती अधिक ईश्वरः नास्तीश्वरः. नास्ती स्ती मध्ये परत हा ह्रस्व ई आहे, दीर्घ झाला. त्यामध्ये दीर्घ ई. हा मग ते झालं दीर्घच झाला, नास्तीश्वरः झालं. गौरी अधिक इव, गौरी मध्ये दीर्घ ई आहे, त्याच्यामध्ये ह्रस्व ई मिसळला तर काय झाला, दीर्घ ई झाला, गौरी दीर्घ ई झाला. ते श्री मध्ये दीर्घ ई आहे, अधिक ईश मध्ये दीर्घ ई आहे, आणि ते झाले दोन्ही श्रीशः. श्रीशः होईल का श्रीश होईल हा का? शिव कसं होईल? ते विसर्ग ईशः जास्त राहिलेलं आहे, श्रीशः. हो पण ईशः नाही म्हटलेलं, मग श्री आणि ई मिळून श्रीश एवढं श्रीश होईल का श्रीशः? पुढे नका जाऊ हो, इथेच बघा फक्त. विसर्ग हे जर- ठीक आहे, ती काहीतरी विसर्ग काढ- विसर्ग राहिलाय तो विसर्ग. हा निसर्ग राहील, विसर्ग द्यायचा राहील ईशः मधला. ईशहाला विसर्ग द्यायचा राहिलाय ना. हा ठीक आहे. मुख्य काय आपला हेतू आहे की दोन स्वर एकत्र आले की दीर्घ स्वर होतो. ते श्रीशः झालं ना, श्री अधिक ईश श्रीशः, श्री अधिक ईशः बरोबर श्रीशः. एवढं कळलं सर? वेळ आहे का? आहे, अजून वेळ आहे. हो. ताई मला परत जरा सांगा ना काय आहे ते दीर्घ आणि हे कसं केलंय नृपती, ते दीर्घ आहे का हे आहे? ई अधिक ई ह्रस्व ई अधिक ह्रस्व ई बरोबर दीर्घ ई. हा ह्रस्व रस्व ई अधिक, पहिला ह्रस्व ई आहे, पहिल्या उदाहरणात ह्रस्व ई अधिक ह्रस्व ई बरोबर दीर्घ ई झाला. दुसऱ्या उदाहरणात ह्रस्व ई अधिक दीर्घ ई बरोबर दीर्घ ई झाला. तिसऱ्या उदाहरणात दीर्घ ई अधिक ह्रस्व ई बरोबर दीर्घ ई झाला. आणि चौथ्या उदाहरणात दीर्घ ई अधिक दीर्घ ई बरोबर दीर्घ ई झाला. दीर्घ ई झाला. हा असं मग समजलं? हो. आता पुढचं. पुढचं मी वाचू का? शुभा जोशी. हो. कोणाचा नंबर आहे सर? मोनाताईचा नंबर आहे, मोना कुलकर्णी. ठीक आहे. दीर्घ संधी उ अथवा उ, दीर्घ आणि हे रस्व च्या पुढे उ अथवा उ आल्यावर उ होतो. नाही ते नाही. उदाहरण, मधु अधिक उष्णम बरोबर मधुष्णम. तू दीर्घ वाचा, मधुष्णम. मधुष्णम. हा मधुर. आता हे मधु अधिक ऊर्ध्वम मधुर्ध्वम मधुर्ध्वम ऊर्ध्वम. मधुर्ध्वम. मधु अधिक उत्तम मधुक्तम उत्तम बरोबर. अधिक ऊर्ध्वम भूर्ध्वम भूर्ध्वम. हा बरोबर. आता हे ऊचे नियम आहेत. हा उ हा स्वर घेतलेला आहे, आता मगाशी ई घेतला होता, आधी अ घेतला होता, आता उ हा स्वर घेतलेला आहे. आता उ म्हणजे ह्रस्व उ अधिक दीर्घ उ, ह्रस्व उ आणि दीर्घ उ. आता ह्यांचं संधी कसा होतो तो दाखवलेला आहे आपल्याला. आता पहिलं उदाहरण बघा, मधु अधिक उष्णम. दोन्ही उ कसे आहेत? ह्रस्व. आणि मग त्याचा संधी होऊन शब्द कसा झालाय? मधुष्णम. दीर्घ आता जर तुम्हाला परीक्षेत विचारलं मधुष्णमचा संधी करा, संधी विग्रह करा, मग तुम्ही कसा कराल? मधु ह्रस्व अधिक उष्णम असं लिहाल. आता दुसरा बघा, मधु म्हणजे हा ह्रस्व उ अधिक ऊर्ध्वम म्हणजे दीर्घ उ, म्हणजे ह्रस्व उ अधिक दीर्घ उ बरोबर दीर्घ उ, मधुर्ध्वम. आता तुम्ही म्हणाल इथे पाय मोड का नाहीये, तर आता ह्या टायपिंगच्या मिस्टेक्स आहेत तेवढ्या काढू नका प्लीज. नंतर तिसरा आहे मधु अधिक उक्तम मधुक्तम. आता हा कोड ह्रस्व करताना म्हणजे रस्व आणि दीर्घ ह्याच्यात करता येईल. ह्रस्व उ अधिक ह्रस्व उ बरोबर दीर्घ उ झालाय. आणि चौथं उदाहरण आहे भू अधिक ऊर्ध्वम भूर्ध्वम झाला. आता हा दीर्घ उ अधिक दीर्घ उ बरोबर दीर्घ उच राहिलाय. हा म्हणजे आता नियम काय झाला? ह्रस्व उ अधिक